का होतीये ठाकरेंच्या शिवसेनेकडून दिव्यातील बंद असणाऱ्या पाण्याच्या टाक्यांना पाणी टंचाईचे स्मारक म्हणून घोषित करण्याची मागणी। टाक्या तुम्ही बांधल्यात ह्या दोन, तर दिव्यात शहराला याच्यातून पाणी पुरवठा होत नसेल तर या टाक्या बांधल्या कशा राहतील? फक्त ठेकेदाराला कॉन्ट्रॅक्ट मिळण्यासाठी। दिव्यात पाणी टंचाई असताना दुसरीकडे 10 ते 12 वर्षापासून बंद असणाऱ्या बेतवडे येथील टाक्यांचा प्रश्न आता चांगलाच तापला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या दिवा शहर महिला संघटिका ज्योती पाटील यांनी याबाबत आता प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले आहे। गेले 10 ते 15 वर्षाचा अधिक काल झालेला आहे, मात्र या दोन पाण्याच्या टाक्या आहेत दिवा शहरात, याचं नियोजनही केलेले नाहीये। अधिक काल होऊनही या टाक्यामधून पाणी पुरवठा होत नाही, हे दिवा शहरातल्या नागरिकांचं दुर्दैव आहे। टाक्या तुम्ही बांधल्यात ह्या दोन, तर दिव्यात शहराला याच्यातून पाणी पुरवठा होत नसेल तर या टाक्या बांधल्या कशा राहतील? फक्त ठेकेदाराला कॉन्ट्रॅक्ट मिळण्यासाठी आणि तुम्हाला त्यातून काही मिळेल यासाठी तुम्ही टाक्या बांधल्या आहेत का? दिव्याच्या महिलांच्या वतीने माझी अशी मागणी आहे, जर या टाक्यातून पाणी सुरळीत होत नसेल तर या बंद असलेल्या टाक्या, जेणेकरून पाणी टंचाईचं एक कारण बनलेलं आहे, दिव्यातील नागरिकांना जर पाणी मिळत नसेल तर या बंद टाक्यांना स्मारक घोषित करा। दिव्यातील सर्वाधिक त्रास पाण्याचा हा महिला वर्गाला होतो। महिला म्हणून मी सांगते की जर पाण्याच्या टाक्या ह्या तुम्ही बांधण्या आलेत आहेत, पण याच्यातून पाणी पुरवठा होतच नसेल आणि त्या टाक्या जर दिखाव्याचा शो करत असतील, या बंद असलेल्या टाक्यांना पाणी टंचाईचं स्मारक घोषित करा।